नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत लोकसंवाद या पॉडकास्टमध्ये. आज आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत की ज्यांनी कॅमेरा मागे थांबून पडद्यावर आपल्याला अनेक उत्तमोत्तम कलाकृती दाखवल्या. दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटामध्ये एक तरल भावकथा असेल, तर कापूस कोंड्याची गोष्ट यामध्ये ग्रामीण कथा असेल. तर आज आपण गप्पा मारणार आहोत दिग्दर्शक, लेखक योगेश जाधव यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांचा स्वतःचा प्रवास आणि चित्रपट क्षेत्राबद्दल त्यांची मतं. नमस्कार सर. नमस्कार. आज कॅमेरा मागचा माणूस आधी कॅमेरा पुढे आलेला आहे, त्यामुळं आज गप्पा मारायला जरा वेगळा आनंद आहे. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानपणापासून अगदी मी जेव्हा एखादी सिरियल बघतो, अगदी रामायण महाभारत टाईप आलं आणि नंतर मोठा जायला लागलो, कॉलेजमध्ये जायला लागलो, पिक्चरचं आकर्षण वाटतं. पण प्रत्येकाला असं वाटत असतं माझ्या मते की एकदा तरी आपण त्या मोठ्या स्क्रीनवर दिसलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे आकर्षण लहानपणापासून होतं का? या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळालात आणि तुम्हाला असं आकर्षण कधी वाटलं नाही का की आपण त्या पडद्यावर दिसावं आणि तुम्ही हे प्रोफेशन कसं निवडलं की आपण पडद्याच्या पाठीमागे राहून काम करावं? एकतर मुळात लहानपणापासून याचं आकर्षण होतं का पेक्षा गॅदरिंगपुरतं आपलं जो संबंध असतो शाळेमध्ये, हो, तर एक नक्की की मी गॅदरिंगमध्ये ॲक्टिंग म्हणा किंवा त्याशी संबंधित गोष्टी करायचो. पण पुढे पुढे जसं मी काम करत गेलो किंवा आपण असं म्हणूयात की शिक्षण वाढत गेलं, मी माझ्या वडिलांना बघायचो. ते कामगार कल्याण वगैरे ज्या एकांकिका स्पर्धा असायच्या, तर माझे वडील त्यात काम करायचे, ॲक्टिंग करायचे आणि बाकी सगळं नियोजन वगैरे सगळं ते करायचे. तर मला असं वाटतं की त्यांच्याकडून माझ्याकडे ते जास्त आलं. म्हणजे प्रथमतः मला असं वाटतं की माझा पिंड जो आहे तो चित्रकाराचा किंवा मूर्तिकाराचा आहे. हा माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. कारण मी गरवारे शाळेचा विद्यार्थी आहे, सौ इंबलवाई गरवारे, पुणे. मी मूळचा पुणेकर आहे. पुणे शब्दावर फार श्रेष्ठ फार भारी होता. नाही, मुळात मुद्दा काय आहे की आम्ही युनिक आहोत, म्हणून आम्ही पुणेकर आहोत. सो मी पुण्यातला सौ इंबलवाई गरवारे या शाळेचा विद्यार्थी आहे. तर तिकडे आमच्या त्या आर्ट गॅलरीमध्ये मोस्टली निम्मई वॉल जी आहे ती माझ्या चित्रांनी भरलेली होती. सो मला चित्राचा सेन्स आहे. तिथून पुढे चित्रपटाचा संबंध आला असेल तर माहीत नाही मला, चित्र आणि चित्रपट. पण मुद्दा असा आहे की वडिलांचं मी सगळं बघत होतो, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज. बरोबर. आणि त्यानिमित्त भरतनाट्य मंदिर असेल पुण्यातलं किंवा प्रायोगिक रंगभूमी, याची माझी ओळख वडिलांमुळे झाली. आणि पुढे मला आवड निर्माण व्हायला लागली आणि त्यांच्या कळत नकळत मी पूर्वी बातम्या ज्या यायच्या, इथं शिबिर होतं, बालनाट्य शिबिर होतं वगैरे वगैरे, ते वाचून मी स्वतःच ॲप्रोच करायला लागलो. तर मी साधारणतः 8वी-9वीला पहिला ॲप्रोच केला होता. सुनील महाजन यांची संवाद नावाची संस्था आहे आणि ते फार जेन्युइनली बालरंगभूमीसाठी खूप चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. तर त्यांचं पहिलं मी शिबिर केलं तिकडे. सुनील महाजन सर खऱ्या अर्थाने मग माझे पहिले गुरु असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांच्याकडनं खूप शिकलो चांगलं. बालरंगभूमी नाट्यसंस्कारसारखी संस्था आहे प्रकाश पारखींची. तर प्रकाश पारखी स्वरूपवर्धिनी या आमच्या सामाजिक संस्थेचा मी एक सभासद आहे, कार्यकर्ता आहे, वर्धक आहे. बरोबर. त्या स्वरूपवर्धिनी संस्थेमध्ये सुद्धा ते शिबिरांमध्ये उन्हाळ्याच्या नाटकाविषयी शिकवायला यायचे प्रकाश पारखी सर. तर प्रकाश पारखी सर असतील, सुनील महाजन सर असतील, यांच्यामुळे बालरंगभूमी, बालनाट्य याच्याशी संबंध आला. आणि तो 8वी-9वीला होता. पण 10वीला एक टर्निंग पॉईंट असा झाला की 10वीला माझ्या वडिलांनीच मग मला असं सांगितलं की तुला हे आवडतं का? तर म्हटलं ऑफकोर्स मला आवडतं. प्रसंग नाट्यदर्शन वगैरे ह्या स्पर्धा व्हायच्या भरतच्याच वरच्या हॉलमध्ये किंवा काय. तर ते मी सगळं पाहत असायचो. आणि तेव्हापासून माझा एक होरा असा होता की अच्छा मी करणार तर मग माझं भारी असलं पाहिजे, काहीतरी मी कधीतरी वेगळं असलं पाहिजे. अच्छा. तर मग मला त्यांनी सजेस्ट केलं की प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, PDA नावाची एक महान संस्था आहे, मोठी संस्था आहे आणि मी खूप आदर करतो, माझा खूप श्रद्धा आहे त्या संस्थेवरती. कारण की पुण्यातली प्रायोगिक नाटकाची चळवळ डॉक्टर लागू असतील, रोहिणी हट्टंगडी असतील आणि असे अनेक, त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ती संस्था जी उभी केली ती आजतागायत चालू आहे किंवा त्यातनं बाहेर पडलेली बरीच मंडळी आज सक्रिय आहेत, चांगलं काम करतात. त्या संस्थेचं वर्कशॉप होतं, शिबिर होतं, उन्हाळी शिबिर, अभिनय प्रशिक्षण शिबिर होतं. आणि प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचा दुसरा एक लॉंग फॉर्म असा होता, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अकॅडमी. अच्छा. व्यक्तिमत्व विकास. बरं. त्यांचं नेहमी म्हणणंच हे असायचं. तिकडे भालबा केळकरांच्या पासून ते केशव उघले नावाचे एक सद्ग्रस्त होते, वयस्कर, आजोबांच्या वयासारखे आणि किंवा काय. तर ते मला नेहमी म्हणायचे की योगेश तुला नाटकाची समज आहे, तुला यातली समज आहे, तू पाहत जबर का. आणि ते बोलून सुद्धा घ्यायचे मला. मेघना वैद्य, प्रसन्न केतकर, आनंद अलकुंठे, असे अनेक मंडळी. आणि आत्ताचे अगदी बॉक्स स्टुडिओचे जे ओनर आहेत महेशजी, तर ते असे अनेक लोक होते की जे आमच्यावरती संस्कार करत होते. आणि मग तिथून मला जाणीव व्हायला लागली की खऱ्या अर्थाने हे किती सिरियस आहे, त्याची ग्रॅव्हिटी कळायला लागली. आणि मग मी पहिल्यांदा कलाछाया या
कलेशी निगडीतच मोठ्या संस्थेमध्ये पहिल्यांदा ते आमचं शिबिर झालं. बरोबर. ते होतं 30 दिवसाचं. आणि अच्छा. त्या काळामध्ये 500 रुपयेच फक्त त्याची फी होती. 30 दिवसांसाठी. हां, 30 दिवसांसाठी. परंतु तिथली पहिली शिकवण काय होती, तर फॉर सम रिझन मी उशिरा पोहोचलो. तिथे इंटरव्ह्यू व्हायचे. ते असं नाही सरसकट गल्ले भरू, अच्छा. नाही का, आता मी तुम्हाला ब्रेक देणार बरं का सिरियलमध्ये वगैरे असली असं काही नव्हतं. फालतू आमिषा दाखवून ती घेतली भानगड, काही चोरटेपणा काही नव्हता. बरं. निखळ शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार नाटकाचे या हेतूने ते सुरू झालं होतं. आणि मग तिथे इंटरव्ह्यू घेतला जायचा आधी, हं, हं. की तुला का करायचं हे वर्कशॉप किंवा काय नाही. तर चुणचुणीत होतो सुदैवाने, आजही आहे तसा थोडाफार. हो. तर मुद्दा असा आहे की मी त्यांना काही काही उत्तर देऊ लागलो जी मी ऐकली होती. मला त्या शिबिरात पाठवलं कमलेश सोमण, किशोर सोमण त्यांचं खरं नाव, कमलेश हे टोपण नाव. ते आता वेगळ्या पुस्तकांचा अनुवाद करतात. डॉक्टरेट मिळवली ती महेश एलकुंचवारांच्या नाटकावरती. अच्छा. आणि महेश एलकुंचवारांनी त्यांचा प्रबंध पब्लिश केला. बरं. तर तिथून मला ती इंटरॅक्शन कळायला लागली होती. मग त्यांनी मला पाठवलं आणि पाहिलं. तर मग मात्र तिथे वेदपाठक नावाचे सर आहेत आमचे, ते शिकवायचे आम्हाला. असे आहे एक दीनानाथ टाकळकर, जे दादा कोंडकेंच्या काळातले अतिशय उत्तम नट होते. हां. त्यांनी वयाच्या 80 वर्षी शब्द या विषयावरती डॉक्टरेट मिळवली होती. शब्द काय असतो याच्यावरती डॉक्टरेट केली होती. अशी लोक आम्हाला शिकवायला यायचे. प्रदीप फाटक हो, आमचे हो. भरतनाट्य मंदिराचे, ते संगीताविषयी बोलायचे. संस्कार करायचे ती मंडळी आमच्यावरती. संस्कार केले त्यांनी. आणि मुळात सूर स्वर है ना, ते समजायला लागतं ना, समजायला हवं असतं. तर अशी ती प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन संस्था, त्यांनी माझ्यावरती केलेले नाटकाचे संस्कार. आणि मग मात्र आम्ही पुढे प्रायोगिक नाटकांसाठी काय करता येऊ शकतं. तर फॉर्च्युनेटली माझी आणि माझ्या काही मित्रांची ओळख जी होत गेली, त्याच्यामध्ये सिद्धेश्वर झाडबुके, नितीन चव्हाण, जगन्नाथ निमंगुणे, आनंद जोशी. आनंद जोशी हा फार माझा वेगळा जवळचा मित्र आहे, स्पेशल आहे माझ्यासाठी. पण असे अनेक मित्र की ज्यांनी मला नाटकाशी इंट्रोड्यूस केलं. त्यातलं एक मोठं नाव आजच्या मितीचं ते म्हणजे प्रसाद ओक. वा. प्रसाद ओक हे आमचे शिक्षक होते पुढच्या शिबिराचे. काय बोलता? आमची एक अर्पण पुणे नावाची संस्था होती पुण्यामध्ये होती. म्हणजे आजही माझ्यासाठी ती आहे, जिवंत आहे. पुढे आम्ही नक्कीच काहीतरी चांगल्या ॲक्टिव्हिटीज करू, त्यावेळेस सगळे ह्यात सहभागी असतील. वा. परंतु ती सगळी शिक्षक मंडळी होती माझ्यासाठी. खूप चांगली चांगली मंडळी होती ज्यांनी आम्हाला नाटक शिकवलं. त्यातले प्रसाद ओक सर हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे होते. कारण की त्यांनी आम्हाला प्रायोगिक आणि व्यावसायिक ह्या नाटकाच्या मधले काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता, जे ते स्वतः शिकून आले होते विभा देशपांडेंच्या शिबिरामधून. अच्छा. आणि त्यांनी तसं ते शिबिर घेतलं पुण्यामध्ये अगेन. त्यावेळेस कॉर्पोरेशनच्या शाळा हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं साधन होतं किंवा जागा होती भेटण्याची. हां, हां. तर तिकडे आम्ही ते सगळं सुरू करू लागलो. आणि पुन्हा एकदा माझी उजळणी झाली त्या वर्कशॉप्सची. देवदत्त पाठकांनी शिकवलेल्या गोष्टी, रंगमंच, खेळ, हे सगळं सुरू झालं, उजळणी सुरू झाली. प्रकाश पारखी हे आठवायला लागले सगळे. आणि प्रसाद ओक सरांनी आमच्यावरती ते पक्क करून घेतलं सगळं. आणि मग मात्र आम्ही शिकायला लागलो काय, तर आम्ही जसं नाटक करायचो तसं मला आजही जाणवतं, जे प्रसाद ओक सर आज त्या नाटकाचा प्रमुख भाग आहेत, प्रमुख नट आहेत, हो. त्याच नाटकाची आम्ही शिक्षण घेण्यासाठी म्हणून लाईनशीर तिकीटं काढली होती. त्रिनाट्यधारा हो. नावाचा तो प्रकार चंद्रकांत कुलकर्णी सरांनी तो सुरू केला. आणि ते महानच व्यक्तिमत्व आहे ते सगळं. तर आम्ही शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून बसलो होतो आणि ते आमचे शिक्षक नकळतपणे होते. तर आम्ही ते सलग नाटक पाहिलं होतं. वाडाची चिरेबंदी, मग्नतळ्या गाठी आणि युगांत, अशी 3 नाटकं आम्हाला पाहायला मिळाली. संस्कार काय असतात नाटकाचे, नाटक कसं समजून घ्यायला लागतं, तर ह्या सगळ्या मंडळींनी शिकवलं मला. नितीन चव्हाण तर म्हणजे बापरे कडक. आणि त्याच्यामध्ये आयरणी अशी होती की आम्हा सगळ्यांचे वरती एक वरिष्ठ नाव होतं, ते म्हणजे योगेश सोमण. मी कित्येक दिवस त्यांच्या घरी राहिलेलो आहे सुरुवातीच्या काळामध्ये. माधवीताई आणि योगेश सरांनी खूप संस्कार केले आमच्यावरती, रागवलेत, चिडलेत, हो, अर्थात फटके पण हल्लेत कधी कधी. तर ते शिकवायचे आम्हाला, ते शिकवायचे. आणि बऱ्याचदा आम्ही शिकण्याची इच्छा ठेवायचो. आम्ही नाठाळ विद्यार्थी नव्हतो, आम्ही चांगले विद्यार्थी होतो, आम्ही शिकलो. आणि मग त्यातनं असं होत गेलं की नाटकाशी प्रेम असल्यामुळे मग मी अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये शिकवायला जायला लागलो. मी जे शिकलो अर्थात मला थोडंफार जे काय जमत होतं. मग असं होत गेलं की आदेश बांदेकरांचं अल्फा करंडक नावाचं एक प्रोजेक्ट अल्फा मराठीने केलं होतं. जेव्हा झी अल्फा होतं तेव्हा त्या अल्फा करंडकातल्या विद्यार्थ्यांना मी गाईड करायला त्यांनी मला अपॉइंट केलं की ह्या एकांकिका आहेत, तर ह्या स्पर्धेतल्या आहेत आणि ते नंबर देण्याची शक्यता, त्याला अजून रिफाईन कर. तर मी त्यांचं एक वेगळं वर्कशॉप घ्यायला लागलो. मग मी चिपळूणसारख्या शहरामध्ये, नाशिक, कोल्हापूर, जिथे जिथे मिळेल म्हणून मी गावोगावी वर्कशॉप्स करायला लागलो, घ्यायला लागलो. कारण मला शिकायचं होतं. माझी धारणा अशी आहे की जेव्हा मी करत असतो तेव्हा मी शिकत असतो. आणि मला चांगलं आठवतं
आपण हो. त्यात सहप्रवासी आहोत. हो. DBJची एकांकिका असेल अगदी. किंवा कोकण कृषी विद्यापीठाच्या इथे मी एकांकिका बसवलं येणं असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा बालनाट्यामध्ये मुलांना चिमणा बांधतो बंगल्यासारखं बालनाट्य असेल की जे वेगळ्या विषयावरती विजय तेंडुलकरांचं ते नाटक आहे. सईबाईंचे ची कुठलंही नाटक बालनाट्य, जादूचा शंख असेल, शेपटीचा साप असेल, हे सगळं आपण ते करून पाहिलं रंगमंचावरती हो. आणि ते नवीन मुलांना घेऊन. मला चांगलं आठवतं आपण चिपळूणला जेव्हा शिबिर केलं होतं तेव्हा सुरुवातीला 10-15 अशीच मुलं आली होती. आपण काय झालं तर एवढीच मुलं कशी काय, आणि जेव्हा शिबिर संपलं होतं तेव्हा 80 मुलं होती. हो हो. आणि त्यांच्या आईवडिलांनी विचारलं होतं की तुम्हाला काय वाटलं किंवा काय. म्हटलं मला ना विचारू, मुलांना त्या मुलांना विचारा. विचारा. आणि आपण जेव्हा माईकवरती विचारलं होतं आता शिबिर संपवायचं का, हो. ते नाही असं ओरडून सांगत. बरोबर सो तो एक प्रवास आहे बालनाट्य आणि नाटकासंदर्भात. बरोबर आहे. सो मला ती सुरुवात मला असं वाटतं की तिकडनं आहे पण मग नाटकासंदर्भातली. ही सुरुवात म्हणजे रंगभूमीनं सुरुवात होते माझ्या मते बऱ्याचशा कलाकारांची, तंत्रज्ञांची, पण ती संपते हळूहळू नंतर चित्रपटाकडं. तर मग हा प्रवास कसा झाला आणि मग फक्त आता आठवणीत राहतं की नाही ते अरे रंगमंचावर एक वेगळीच मजा आहे नाही, असं नाही. वाक्य नंतर खूप असं नाही. वर्षानंतर. अगदी लेटेस्ट मी रंगमंचाशी संबंधित ऍक्टिव्हिटी काय केली हां. तर स्वर्गीय विनोद सम्राट वगैरे हे शब्द फार छोटे आहेत त्यांच्यासाठी. स्वर्गीय सतीश तारे हो यांची स्किट स्पर्धा जी होती हो ते माझे लाडके मोठे भाऊ विजय पटवर्धन हो. यांनी मला आवर्जून बोललो योग्या ह्यावेळेस तू वेळ काढायचा बरं का. तर आम्ही तिकडे गेलो आणि सतीश तारे या नावाखालीच आम्ही सगळे इतके भावनिक होतो की ती स्किट स्पर्धा आम्ही पूर्ण पाहिली म्हणजे परीक्षक म्हणून. हो. मला तिकडे परीक्षक म्हणून त्यांनी बोलवलं. त्यामुळे तर लेटेस्ट ॲक्टिव्हिटी मी ती केलेली आहे थिएटरशी रिलेटेड. व्हेरी गुड. तर असं नाही की थिएटरशी डिस्कनेक्ट झालो किंवा काय. विषय असा होतो की दैनंदिन मालिका आणि सिनेमा सिनेमा ह्याच्यामध्ये व्यस्तता अशी असते की त्यातनं मग तुम्हाला डोकं वर काढून आणखीन काहीतरी वेगळं करायचं हे थोडंसं अवघड जायला लागतं. बरोबर. परंतु एक नक्की की कोणीही मान्य करेल जे माझे समकालीन आहेत किंवा माझे गुरुजन आहेत की नाटकातनं जी ऊर्जा मिळते, आनंद मिळतो, तो खरा वेगळा आनंद असतो. हो. तो लाईव्ह एक्सपिरियन्स आहे. मला प्रेक्षक चांगलं किंवा वाईट तोंडावरती म्हणणार आहेत. हो माझा एपिसोड शूट होणार, तो टेलिकास्ट होणार आणि तोपर्यंत मी पुढे निघून गेलो असतो. बरोबर. माझे ते समजून घेण्याची तयारी नसते का. तर आम्ही 12 तास किमान काम करतो आणि रोज काम करतो. हो हो. सो आम्ही कधी तुमचे रिॲक्शन्स ऐकणार, कधी आम्हाला कळणार. आम्ही त्यातनं बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळतं की अरे स्वराज्यरक्षक संभाजीसारखी मालिका असेल किंवा सुवासिनीसारखी मालिका असेल किंवा मी अगदी सुरुवात जिथे केली कृपासिंधूसारखी स्वामी समर्थांवरची पहिली मालिका असेल, लोकांचे रिॲक्शन्स काय ते आम्हाला फार नंतर कळतं बाहेर पडल्यानंतर. सिनेमाचं पण अगेन आम्ही अख्खा पूर्ण प्रोसेस करतो, 2-2, 3-3 वर्ष आयुष्यासाठी डेडिकेटली देतो आणि मग आम्हाला कधीतरी पहिल्या सेकंड दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात कळतं किंवा प्रेक्षकांना काय वाटतं. पण नाटक तसं नाही आहे. नाटकात तुम्हाला इमिजिएट रिॲक्शन मिळते. प्रवास माझा सुरू असा झाला टेलिव्हिजनचा, तो असा होता की पुण्यात मी जास्त काम करत होतो सुरुवातीच्या काळात, बरोबर. जेव्हा मला काही दुसरा सोर्सच नव्हता. हं. आणि जेव्हा असं ठरलं साधारणतः 12वी नंतर की आपण हेच करायचं आहे, तर मला कुठेतरी घुसायला मिळालं पाहिजे ना, तर मी बॅकस्टेज करायला लागलो पुण्यामध्ये. मग बऱ्याचदा असं व्हायचं की अरे हा आला नाही, तू आला नाही, तर मग मी उभं पण राहायचो कारण तेवढं होतं समजायचं. पण ह्यातनं पुढे काय, बाहेर तर पडायला पाहिजे ना. आणि जर अर्थार्जन करायचं यातनं हो, हो. तर मोठ्या स्केलला काहीतरी विचार करायला पाहिजे. मग मोठी स्केल काय असते तर त्यावेळेस ET मराठी हो. अल्फा मराठीनंतर सुरू झालं होतं. आणि हेमंत देवधर आणि संतोष कोल्हे ह्या 2 दिग्दर्शकांची वर्तमान नावाची मालिका सुरू होणार होती. बरं. तिकडे आम्ही मल्टी स्किल्ड म्हणून आम्ही गेलो होतो. वा. नट सुद्धा आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुद्धा. माझा कल दिग्दर्शनाकडे जास्त होता. बरं. कारण की मला नेहमी असं वाटायचं, जे PDA मधल्या वर्कशॉपमध्ये सुद्धा वाटलं होतं, हा कोण असतो ज्याचं सगळे ऐकतात. हां, तर तो तो दिग्दर्शक बनायचा. असतो. तर तो दिग्दर्शक असतो. आणि दिग्दर्शक असतो म्हणजे काय, तर तो सगळंच सांगतो. मग म्युझिक कसं असलं पाहिजे, मग तू डायलॉग कसा बोलायचा, हो. मग स्क्रिप्ट काय. त्यावेळेस ते सगळं कळायचं नाही, परंतु ते भारी असतं काहीतरी बरं का, एवढंच कळायचं की मी सांगणार ते तुम्ही ऐकायचं गपचूप. हो. परंतु पुढे जाऊन त्याची ग्रॅव्हिटी अशी वाढली की 25 मिनिटाचा एक एपिसोड ETV मराठीवरचा तो बनवताना खूप मेहनत घ्यायला लागायची. म्हणजे एकतर ETV मराठी आम्ही जाऊन शूट करायचो रामोजी फिल्म सिटीला. आणि त्यावेळेसचे माझे मित्र झाले सुपरस्टार मकरंद नसपुरे. क्या बात आहे. ही वॉज माय रूममेट. अच्छा. आणि त्याच्याबरोबर दिगंबर गुंजाळ नावाचा आणखीन एक माझा जो मित्र होता, तो आजही मित्र आहे छानसा माझा. तर आम्ही सगळेच अवली कलाकार होतो थिएटरचे. आणि त्यातनं मग आता नाटक बिटक आणि हे सिरियल करायची तर तिथे आम्हाला जाणवायला लागलं की आम्हाला सगळ्याच विभागांकडे बघता येतं.
आणि रामोजी फिल्म सिटी सारखी सिटी, हो. तर आम्ही सगळीकडे मुक्त विहार करायचो. त्यात मी हळूच श्याम बेनेगलांना असिस्ट करण्यासाठी एकदा जाऊन विचारलं पण होतं. बापरे, डायरेक्टली daring. डायरेक्टली. तर काय मोकळत होतो आम्ही सगळे. तिकडे विक्रम गायकवाड वगैरे सारखी महान माणसं आम्हाला भेटली. तर तिथे माझी पहिली सुरुवात झाली खऱ्या अर्थाने की टेलिव्हिजन काय असतं हे बघायला. त्याच्या आधी मी पुण्यात काम नव्हतं केलं का, तर हो नक्की केलं होतं. स्वर्गीय चंद्रकांत दुधगावकर आमचा जुना मित्र वारले ते बिचाऱ्यातला, तर त्यांच्या मी तू नव्या जगाच्या आशा नावाच्या दूरदर्शन मालिकेला असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. तिकडे आमचे अनेक मित्र होते, दीपक नलावडे वगैरे सारखे, जे आता खूप नामांकित दिग्दर्शक आहेत. तिथनं सुरुवात झाली हळूहळू हळूहळू. 4 पैसेही मिळायचे. नाटकातनं बॅकग्राऊंड म्युझिक करायचो, इकडे असिस्टंट म्हणून काम पण करायचो. कधी गरज पडली तर उभं पण राहायचो कॅमेरासमोर. असं करत करत दूरदर्शन एक्सक्लुझिव्ह जेव्हा होतं ना, त्या काळापासून मी काम करायला सुरुवात केली. क्या बात आहे. जेव्हा हाय बँड वगैरे होते, जे आता कदाचित आत्ताच्या मुलांना कळेल की नाही मला माहीत नाही, पण हाय बँडवरती एडिट करणं काय असतं ते आम्ही पाहिलेलं आहे. हां, लिनियर नॉन लिनियर एडिटिंग काय असतं ते आम्ही पाहिलेलं आहे. की आम्हाला जर एक शॉट एडिट करायचा असेल किंवा एक शॉट इन्सर्ट करायचा असेल तर आम्हाला अख्खं एडिट करायला लागायचं. असं एक काळ मी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस स्टार, आपलं काय तारा आणि प्रभात असे पण चॅनल आले होते. हो हो हो. की जिकडे प्रभातमध्ये तर फक्त नाटकं शूट व्हायची ऑनलाईन, हेच असं एक चॅनल होतं. नंतर ते दुर्दैवाने कालांतराने बंदच पडले आणि त्यांना सिस्टीम माहीत नव्हती. तर मी ट्रान्झिशन पाहिलेलं आहे टेलिव्हिजनचं सुद्धा. पण माझा जीव जो जास्त रमत होता तो अगेन कल माझा सिनेमाकडे जास्त का होता, तर मी पुण्यात सिनेमा पण केला होता. अच्छा. 99 साली बरखा सातारकर नावाचं एका तमाशा कलावंतिणीवरती चित्रपट होतं, जे पुण्यात DK स्टुडिओ शूट झालं. आणि त्याच नाटकाच्या बालगंधर्वच्या थिएटरमध्ये, त्या ॲम्बियन्समध्ये आम्हाला तिकडे तो चान्स मिळाला. मला क्लॅपर बॉय म्हणून बोलवण्यात आलं. अभय कीर्ती, सुरेश पाटोळे हे दिग्दर्शक होते त्याचे. आणि पुण्यात ते काम सुरू झालं होतं आणि ते DK स्टुडिओमध्ये एकत्र एकसंध झालं होतं. संजय ढुबे त्यावेळेस कार्यकारी निर्माते होते. तर ह्या मंडळीने आम्हाला सांभाळून घेतलं, खूप समजावून सांगितलं. प्रकाश शिंदे कॅमेरामन कोल्हापूरचे. आणि 16 mm वरती शूट व्हायचा सिनेमा, तर आम्ही नंतर ग्लोब 35वरती करायचो. अच्छा. त्याचे ग्रेन्स ओपन होणं वगैरे आणि पिक्चर क्वालिटी तशी एवढी फार भारी नसायची. पण आम्हाला एक कळायचं, आज कळतं तंत्र की तंत्र काय आहे. मुळात मॅगझिन कसं लोड करायचं, त्या बॉबिनमध्ये त्या काळ्या कपड्यांमध्ये आमचा एक नाना खेडकर नावाचा एक कॅमेरामन मित्र आहे, तर तो ते दाखवायचा आम्हाला. पण आतमध्ये काही घडते आम्हाला कळायचं नाही. बरोबर. जादूनी फिल्म लोड होते, एवढंच माहिती. एवढं माहिती. 400 फुटाची फिल्म लोड होते. आणि बॉस तो एक मोठा सोहळा असायचा की निगेटिव्ह लोड होताना बघणं, बॉबिन फिट करणं त्याची, ती निगेटिव्ह लोड होते आणि मग ती अपलोड होते कॅमेरामध्ये. बरोबर. म्हणजे आजच्या काळामध्ये जिथे डिजिटाईज झालं सगळं, पटकन 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 सगळं होतं. तर आम्हाला ना क्युरियोसिटी अशी, फिल्म कशी लोड होते ना, कसलं भारी असतं ना हे. आता काय झालं माहिती आहे ना, की त्याच्याबद्दल मी फारसं नाही बोलणार, परंतु तो काळ मी एन्जॉय कसा केला, तर आम्हाला मॉनिटर नव्हते, TV नव्हते. आम्हालाच प्रकाश शिंदे मारून प्रेमाने सगळं, उषा नाईक होत्या, उषा नाईक आम्हाला टेक्निक शिकवायच्या, सतीश बिडकर आर्ट डिरेक्टर कोल्हापूरचे, ही सगळी महान मंडळी होती त्यावेळेस. तर ते आम्हाला शिकवायचे. बघा तुम्ही बघितल्याशिवाय कसं शिकणार, तर ते म्हणायचे ब्लॉक किती असतो तुम्हाला कळतोय का, ही लेन्स कुठली लावली, झूम लेन्स लावली, 16 लावली, ब्रॉड काय काय कसं करणार तुम्हाला. तर ते आम्हाला बघायला लावायचे. तुम्ही उद्या दिग्दर्शक आहात योगेश, ते आशीर्वाद द्यायचा आम्हाला, क्या बात आहे, तुम्ही उद्या दिग्दर्शक आहात. सो काय होतं ना, जुनी माणसं शिकवतात तुम्हाला. त्या प्रकाश शिंदेने सांगितलं, बघा व्ह्यू फाइंडरमधनं ते जे जुने फोटो बघतात ना तुम्ही, जुन्या लोकांचे असतात ते खरेच फोटो असतात, कारण ते बघत असतात. आम्हाला का बघायला लागायचं, तर आम्हाला फ्रेम उलटी दिसायची. अच्छा. हां, आम्ही जर आत्ता ब्लॉग बघतोय ना, तर तुमचं डोकं खाली असायचं. आणि त्यातनं आम्ही बघायचं कसं चित्र दिसणार आहे, मग प्रॉपर्टीची कंटिन्युटी कशी दिसते, कॉस्ट्युम कसा दिसतो, काय दिसतोय, ह्यामध्ये त्यात बघायला लागायचं. आताच्या मुलांना डायरेक्ट व्हिडिओ असेच मिळतो बघायला. पण बरं, त्याच्यामध्ये आता तुम्हाला अगदी मोबाईलवर बघायला मिळतं, पण त्या काळामध्ये तुम्हाला VHS वरती आणि त्या VCR वरती सगळं ते बघायला लागायचं. सो हे आम्हाला शिकवलं लोकांनी. मग अनेक मोठमोठ्या कॅमेरामॅन बरोबर काम करायची संधी बघायला शिकायला मिळालं. संजय सुरकर असतील, सतीश राजवाडे असतील, ह्या सगळ्या मंडळींना मी असंच केलेलं. कांचन नायक वारले, ते आता सुरकर वारले. सतीश राजवाड्यांबरोबर मी दुनियादारी नावाची सिरियल अल्फा मराठीला केली होती असिस्टंट म्हणून. पण हे मेकर्स मोठे आहेत, हे सिनेमाचे मेकर्स म्हणून मोठे आहेत, ते आम्हाला शिकायला मिळालं. ती प्रोसेस आम्हाला माहिती आहे. निगेटिव्हवरती, ऑप्टिकल्सवरती सिनेमा शूट करताना नेमकं काय होतं. मी चोरून FTA जायचो, कारण आमचं काही शिक्षणाचा तसा संबंध नव्हता त्या विभागातला. आमचं नॉर्मल BA मराठी इथपर्यंतच. पण तिथं काहीतरी शिक्षण असतं, मग काहीतरी आतमध्ये चालतं, तर आम्ही चोरून आतमध्ये जायचो. ते निगेटिव्हचे तुकडे पडलेले असायचे ना खाली कट करताना त्यांच्या एडिटिंग विभागामध्ये, तर मी गोळा करून आणायचो. मला भारी वाटत होते, अरे ही निगेटिव्ह ही फिल्म असते बरं का, मजा यायची. कारण की आम्ही तिकडे कुठल्याही डिपार्टमेंटला काम करायचो, कारण डिप्लोमा फिल्म्सना मुलांना बाहेरच्या लोकांची मदत घ्यायला लागायची. मग ॲक्टर म्हणून असेल, स्पॉट बॉय म्हणून असेल, आर्ट डिपार्टमेंटला असेल, त्यांना मदत घ्यायला लागायची.
तर मी ते शिकत मग इथून मुंबई. बरोबर. तर मुंबईत आम्ही 8-8 जण एकत्र राहिलेलो आहे. 10x10 एवढीच खोली. हो. त्यात मी, कार्तिक केंडे, वैभव चिंचाळकर, विशाल मोढवे हो. हे सगळे आम्ही एकत्र राहायचो. वा. बरं, 4 जणांचं भाडं द्यायचं, 8 जणांनी राहायचं. अशा सिस्टीममध्ये आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. बरोबर. मग तिकडे मात्र जेव्हा प्रायव्हेट टेलिव्हिजन सुरू झालं तेव्हा अल्फा मराठी, ETV मराठी, स्टार तर नंतर मला असं वाटतं की आलं. नंतर आलं. पण मी सगळ्या चॅनल्ससाठी काम केलं आणि हेमंत देवधर असतील आमचे आणि असे अनेक टेलिव्हिजन करणारी माणसं, त्यात आत्ताच्या अलीकडच्या काळात महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता, टेलेटेल मीडिया यांनी मला खूप सांभाळलं आणि मला शिकवलं बोट धरून लेखनसुद्धा. ते वीरेंद्र प्रधान या माणसाने, व्ही प्रोडक्शन्स त्यांची कंपनी होती आणि अशा अनेक कंपन्यांसाठी मी नंतर काम करू लागले दिग्दर्शक म्हणून. बरोबर. मी एका वेळी 3 सिरियल ओमकार शूट करायचो. क्या बात आहे. मी असा माणूस होतो 80 तास सलग मी शूट केलेलं आहे आणि मी आता पडेन खाली म्हणून पॅकअप करायला लागलेलं आहे. बापरे. इतकं मी काम केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक चॅनल्स येऊ लागले होते नव्याने. हो. तर त्यावेळेस मी साम मराठी पण त्यावेळेस सिरियल करायचं. आता जे फक्त न्यूज चॅनल आता आहे न्यूज चॅनल ते ठेवलंय. त्यावेळेस ही वाट दूर जाते नावाची. आता चंद्रकांत लता गायकवाड हे अतिशय उत्तम दिग्दर्शक, जे झी मराठीचे फेवरेट डिरेक्टर आहेत, ते माझे बॉस होते. मी त्यांचा असोसिएट होतो. वा. भक्ती चोचे जे आता माझ्या पत्नी आहेत, हो. त्यांनी मला तिकडे इंट्रोड्यूस केलं होतं. तर मजल करत मला एक काम मिळत जात होतं. मी एकीकडे असोसिएट म्हणून काम करत होतो, तिकडेच मी कृपा सिंधू 4 दिवस शूट करायचो आठवड्यातले. तिकडेच मी रात्री एच स्टुडिओला जेट्टी क्रॉस करायचो. इकडे माझं पॅकअप झालं असोसिएट म्हणून की मी तिकडे डिरेक्टर व्हायचो. मी फोनवरती शॉर्ट सांगायचो. किशोरी शहाणेंनी मला एकदा थांबून विचारलं होतं, तू कोणच दिग्दर्शक जो फोनवरती शॉर्ट सांगतो आणि तो चुकत नाही, मला ते बघायचं होतं म्हणून तुला थांबवलंय मी. क्या बात आहे. किशोरी ताईंनी त्या माझ्या क्रेडिटवरती नंतर नटी सिनेमात छोटीशीच भूमिका केली, पण त्यांनी ते क्रेडिट लक्षात ठेवलं होतं. माझ्या पहिल्या प्रोड्युसर नीता देवकर यांनी हे लक्षात ठेवलं होतं की हा माणूस 80 तास काम करू शकतो, याच्यावर एक दिवस सिनेमा करायचा, आणि त्यांनी तो शब्द पाळला. नीता देवकरांचा मी आज ऋणी आहे की त्यांच्यामुळे मी जो काही आहे तो त्यांच्यामुळे आहे. त्यांनी नटी नावाची माझी फिल्म पहिली प्रोड्यूस केली, रायटर डिरेक्टर म्हणून. आणि त्याच्यामध्ये मग तो सगळा मोठा प्रवास आहेच आहे. हो, अगदी अगदी. तो प्रवास आहे, तो हळूहळू उलगडणार आहे. तुम्ही आता बोलताना दरवेळेला की त्या काळात मी सुरुवात केली वगैरे, आता जे बघणारे असतील त्यांना असं अजिबात वाटणार नाही की त्या काळापासून वगैरे तुम्ही सुरुवात केली, ब्लॅक अँड व्हाईट काळापासून वगैरे असं. पण तुम्ही बोलताना 2-4दा म्हणालात. तर मग असं विचारायचं आहे की त्यावेळेच्या पिक्चरची ट्रीटमेंट आणि आताच्या पिक्चरची ट्रीटमेंट किंवा नाटकाची ट्रीटमेंट ही देताना, जसं डॉक्टर तो पेशंट आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट काय द्यायची आणि कशी द्यायची ही जसं ठरवतात, तसं एक दिग्दर्शक म्हणून त्या ट्रीटमेंटमध्ये कसा बदल झाला आणि आता तुम्ही एखादी कथा ऐकल्यानंतर, प्रोजेक्ट आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची, कारण जी तुमच्या नजरेला पण आवडली पाहिजे आणि ती प्रेक्षकांना आवडली पाहिजे, कारण हे अल्टिमेट चाललंय सगळं काम प्रेक्षकांसाठी. तर हे कसं ठरवता? मुळात मुद्दा असा आहे, तिन्ही माध्यमं एकतर मुळात खूप वेगळी आहेत. हो. नाटक, मालिका आणि चित्रपट ही तिन्ही माध्यमं इतकी वेगळी आहेत की त्याची प्रत्येकाची आपली परिभाषा आहे आणि काम करण्याची पद्धत आहे. नाटक गोळीबंद माझ्याकडे येतं 2 अंकाचं आणि त्याच्या अनेक दिवस तालमी होतात. हां, आणि मला पहिल्या प्रयोगाला कळतं की माझं नेमकं काय घडलंय, बरोबर, तर मी त्यात बदल करू शकतो. हो, पुन्हा चान्स आहे. हां, आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की नाटक हे नटाचं माध्यम आहे. बरं. हां, मालिका ही लेखकाचं माध्यम आहे. अच्छा. लेखकाचा जो प्रवास सुरू होतो TRPचा, स्पेशली आजच्या भाषेत बोलायचं बरोबर. तर मला असं वाटतं ना की चांगल्या लेखकांनी मालिका विश्व घडवलेलं आहे. बरोबर. चांगल्या लेखकांनी इन द सेन्स वॉट, जे तुम्हाला हवं आहे ते मी देऊ शकलो तर मी चांगला लेखक. इतकी सोपी व्याख्या आहे टेलिव्हिजनमध्ये. आणि व्हॉट अबाउट सिनेमा इज डिरेक्टर्स मीडियम. याचं कारण असं आहे की अख्खा सिनेमाचा जो प्रवास आहे, जो 2 तासात मला दाखवायचा आहे, तो पहिला आणि शेवटचा माणूस असतो दिग्दर्शक, की ज्याला ते सगळं एकसंध दिसतं. चित्राचा पट दिसतो, चित्रपटाचा पट दिसतो. बरोबर. परंतु अगेन मला नेहमी असं वाटतं ना की आपल्याकडे सगळ्यात अंडर रेटेड जर कोण असेल दॅट इज रायटर. माझं वैयक्तिक मत असं आहे, कुठल्याही नटापेक्षा सगळ्यात जास्त पैसे जर कोणाला मिळले पाहिजेत तर ते लेखकाला मिळाले पाहिजे. दुर्दैवाने तसं घडत नाही. आणि दुर्दैवाने तसं घडत नाही. आणि ही शोकांतिका आहे, ती ज्या दिवशी बदलेल त्या दिवशी आणखीन रूपडं वेगळं असेल मराठी सिनेमाचं, चित्रपटाचं. हां, नाटकाच्या बाबतीत म्हणाल तर थोडंसं ते वेगळं आहे असं मला वाटतं. परंतु मालिका आणि चित्रपट हे तंत्र बऱ्याच अंशी दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे तिथे गंमत अशी होते की माझ्याकडे एक विहीर आहे, माझ्याकडे एक शेत आहे, तुम्ही सराडा बनवा. अरे असं नाही होत ते. हे चित्रपटाची आत्ता शोकांतिका आहे. आणि दुसरी गोष्ट, मालिकेमध्ये असं होतं की किती जरी मला खूप काही चांगलं सांगायचं आहे, तर जर ते प्रेक्षकांना आवडत नाही आहे तर ते वाईट आहे. आणि जर मला माहिती आहे की मी काहीतरी गडबड लिहितोय, बरं का, काहीतरी जांगड गुत्ता लिहितोय,
पण ते लोकांना आवडते ना. हो. मग कीप इट रोलिंग, कीप रोलिंग, बरोबर. ते चालू राहू देत. पण मला असं वाटतं ना की ट्रान्झिशन बघायला गेलं तर पिंपळपानसारखी मालिका सुद्धा व्हायची, हो. मालगुडी डेज सारखी सुद्धा मालिका आपण पाहिलेली, ब्योमकेश बक्षीसारखी पण मालिका पाहिलेली. हो. आणि तो एक काळ होता, त्यावेळेस बघणारे प्रेक्षक होते. आता गंमत अशी आहे की प्रेक्षकांना जर बदलायला गेलो आपण तर त्यात मोठा एक्सपेरिमेंट करत हो. बसण्यामध्ये टेलिव्हिजनचा वेळ जातो आणि तेवढा टेलिव्हिजनकडे वेळ नसतो. का असावा? आणि हो. कारण तिकडे करोडोंचे डील्स ठरलेले आहेत. हो. माझे स्पॉन्सर्स आहेत बोकांडी बसलेले, त्यांना मी काय सांगणार आहे वी आर एक्सपेरिमेंटिंग? नाही होत ते. नाटकात मी प्रयोग करू शकतो, दर प्रयोगागणिक, ते माध्यम वेगळे आहे अगेन. हो. आणि मुळात मुद्दा असा आहे की 2 अंकांमध्ये पडदा उघडल्यानंतर पडदा पडेपर्यंत माझा नट काय करतो याच्यावर माझी फार मोठी धुरा असते. हो. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की जाणीव माहितीतला नट असेल तर ते नाटक चालताना दिसतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा कितीही मोठा दिग्दर्शक जरी असला तरी कोणतरी एक विकला जाणारा नट तिकीट खिडकीवरती तो लागतोच. हो. आता गंमत अशी आहे मात्र की सिनेमामध्ये मात्र असं झालं आहे की बऱ्याचदा विशेषतः स्पेशली सैराटसारख्या फिल्म्सनंतर किंवा आधी जायचं असेल तर श्वाससारख्या फिल्म्सनंतर हो. एक ट्रेंड बदलू पाहत होता, एक सिनेमाचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलू पाहत होतो आपण, आणि तो बदलला, फॉर्च्युनेटली बदलला आहे. फक्त मुद्दा एक एवढाच आहे की क्वांटिटी वाढल्यामुळे बिझनेस मॅनेज करणं, तुम्हाला स्क्रीन टाईम देणं किंवा तुम्हाला शो टाईम देणं, तुम्हाला एक्झिबिट करणं, हो. हे आता अवघड होऊ लागलं. अगदीच. आणि ते किती कसं का प्रमोट करायचं असा जो प्रश्न पडतो ना, त्यात होतं असं, फर्स्ट टाइमर प्रोड्युसर्सना ज्ञान नसल्यामुळे अवघड सिनेमा एवढ्यासाठीच आहे. आत्ताचा सिनेमा 2025-26 मधला अवघड एवढ्यासाठीच आहे कारण की ज्यांची इच्छा आहे त्यांची वाईट नाही इच्छा, त्यांना चांगला सिनेमा करायचा आहे, चांगलं काहीतरी बघायचं आहे. हो. पण एक वाक्य मी फार महत्त्वाचं असं ऐकलं जे होतं ना की सीख के यहाँ के मत सीखो, ते तुम्हाला महागात पडू शकतं. आणि आत्ताच्या तारखेला मराठी इंडस्ट्रीमध्ये 80% प्रोड्युसर असे आहेत की जे शिकलेले नाही आहेत. शिकले आहेत म्हणजे मी BSc म्हणत या नाही. व्यवसायातली त्या गणितं. व्यवसायातलं शिक्षण घेऊन नाही आहेत. बरोबर. माझ्याकडे 3 कोट आहेत आणि मी एक माणूस अपॉइंट केलेला आहे, कोणतरी EP असेल, डायरेक्टर असेल. आणि आता गंमत अशी आली की दिग्दर्शकावरती सगळी जबाबदारी असते. दारोमदार तू आहे. सगळं बघायचं. तू सगळं बघ. असं कसं बघ? अहो माझं काम दिग्दर्शन करणं आहे. नाही ते नटीचा स्टाफ किती ते पण तू बघायचं. असं कसं काय बोलो? असं नाही होत ना ते. मुद्दा असा आहे की त्या डिपार्टमेंटची कामं एक्सक्लुझिव्हली त्यांनी ज्या दिवशी करायला सुरुवात करू आम्ही मराठी सिनेमामध्ये, त्या दिवशी मराठी सिनेमा आणखीन प्रोग्रेसिव्ह होत जाईल आणि तो वा. यशस्वी होत जाईल. वा, वा. कारण क्वांटिटी एवढी वाढती आहे. जर माझ्याकडे शुक्रवार तेवढेच आहेत ना, हो. जे वर्षात असतात 52. तेवढेच. हां, तर तेवढ्या शुक्रवारामध्ये जर मी 150-200 सिनेमा रिलीज करायचे असतील तर मी कसं करणार आहे मॅनेज ते? बरोबर. आणि परत आपण मग ओरडा करतो की आम्हाला स्क्रीन टाईम मिळत नाही, आम्हाला हे मिळत नाही, ते मिळत नाही. गंमत अशी आहे, प्रत्येकाचं एक डिझाईन आहे, प्रत्येकाचं एक प्रपोर्शन आहे. मी 2 करोडचा सिनेमा बनवला आहे का 200 करोडचा बनवला आहे, आणि मग तुझा आउटकम काय आहे पडद्यावरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी सिनेमाच्या बाबतीत मराठी प्रेक्षकांना सगळंच कळतं. अगदी. त्यांना हिंदी पण कळते आणि मराठी पण कळते. आता गंमत अशी आहे, लॉयल्टीबद्दल प्रेक्षकांचा का बोला? तुम्ही जर चांगला सिनेमा दिला तर चालतोच आहे. हो. पेंडेमिक नंतर अनेक सिनेमे चालले आणि पेंडेमिक नंतर इमिजिएट चालले, हे पण आश्चर्य होतं. अगदी. लोकांना काय बघायचं आहे त्यांनी ठरवायचं आहे. बरोबर. पण आता गंमत अशी आहे ना की सिनेमा साचेबद्ध आहे, टिपिकल आहे, वाईट आहे, चांगला आहे, ह्याच्यापेक्षा सिनेमा बनत चालला. आणि त्याचा प्रॉब्लेम मोठा कुठे झाला? सिनेमा सेल्युलॉइडवरनं तो जेव्हा डिजिटल झाला तेव्हा प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे आता कॅमेरा आहे, हो. आणि मी आता मी शूट करू शकतो, मी दिग्दर्शक आहे. मग ते चांगलं वाईट आहे का नंतरचा भाग आहे. हो. मग माझ्याकडे क्वांटम आला, माझ्याकडे क्वालिटी किती आहे ते हा भाग रिलीज झाल्यानंतर कळलं. बरोबर आहे. आणि मग मात्र एक चित्र असं उभं राहिलं की एवढे सिनेमे बनतात आणि त्यातले एवढे फ्लॉप असतात बरं का. हो. मुळात ते सिनेमे होते का? सिनेमाच्या परिभाषेत बसणे ते सिनेमे होते का? होते का? माझ्याकडे पैसे आहेत, मला माझ्याकडे करायचं पैसे आहेत म्हणून मी निर्माता आहे, असं जर सिनेरिओ असेल तर तो फार घातक आहे. बरोबर आहे. आणि तो धोका आणखीन वाढत जाईल. नाही तर याच ट्रेंडबद्दल मला बोलायचं आहे. आता तुम्ही एक शब्द उच्चारलात की असा एक ट्रेंड येतो की माझ्याकडे विहीर आहे, माझ्याकडे शेत आहे, आता पिक्चर बनवू. त्यातलाच एक असाच पिक्चर बनला ज्याचं तुम्ही नाव घेतलं, आणि त्याच्यानंतर त्याच धाटणीतले पिक्चर बनायला लागले. पहिली गोष्ट, हा ट्रेंड दिग्दर्शक म्हणून फॉलो करावा लागतो का निर्मात्यांची अशी गरज असते का प्रेक्षक असं प्रेशर आणतात की आता हे चाललंय, हेच असलंच काहीतरी दाखवा किंवा आम्ही बघू? एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मराठीमध्ये घडतं त्याच्यानंतर एकच पिक्चर हिट होतो, त्याच्या पुढचे त्याच ट्रेंडमधले सगळे पिक्चर फ्लॉप होतात. असं चित्र बाकी इंडस्ट्रीत पण आहे का? म्हणजे बॉलिवूडमध्ये असेल, टॉलिवूडमध्ये असेल, इथं तसंच चालतं का हे ट्रेंड फॉलो करणं? मुळात मला असं वाटतं ना की बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड
मराठी रिजनल व ग्लोबल वगैरे असला कुठलाही सिनेमा नसतो. सिनेमा चांगला असतो किंवा सिनेमा वाईट असतो. बरं. इतकं सिम्पल करूयात त्याच्याकडे आपण. ओके. म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे, चित्रपट कुठला असतो जो म्यूट केल्यानंतर सुद्धा कळतो. अच्छा. हां, आपण एक सिम्पल गोष्ट करूयात. मी पूर्ण ठार बाहेर आहे हो आणि मी सिनेमा बघतोय आणि तरी मला सिनेमा कळला. पुष्पक. हो. का एकही नाही हो? संवाद अजूनही माझं एक स्वतःला विचारलेला प्रश्न आहे. मी कोणाला विचारत नाही, मी दीड शाणा नाही. मी स्वतःला नेहमी प्रश्न विचारतो की मी का नाही योगेश जाधव का नाही असं स्क्रिप्ट लिहित की ज्याच्यामध्ये शब्दांची गरज नाही आहे, वा. जे पुष्पकमध्ये मला पाहायला मिळालं. हो. मग ती कुठल्या भाषेतली सिनेमा आहे सांगा तुम्ही. पुष्पक कुठल्या भाषेतला सिनेमा आहे? नाही. कमला हसन दिसला म्हणून तो काय त्याची भाषेची South कुठली म्हणून. त्यातलं तुम्ही समजता का? मुळात तो सिनेमा आहे. इट्स अ फिल्म. चित्रपट आहे तो. चित्र मला सांगतात काहीतरी, चित्र मला समजावतं काहीतरी आणि मला तेवढं पुरेचं असतं. चार्ली चॅप्लिन साहेबांचे हो. जेवढे सिनेमा आपण बघतो जे म्यूट आहेत किंवा सायलेंट सिनेमा Silent. ज्याला म्हणतो आपण, ते कळतात आहेत की. बरोबर. पण आता गंमत अशी आहे ना की कॅरेक्टराईज आपल्याच लोकांनी केलेलं आहे. हं. म्हणजे किती शोकांतिक आहे हे पहा बरोबर. की आपणच आपल्या सिनेमाला हं. जाणीवपूर्वक टीका करतो. मराठी बरोबर. सिनेमा ते साऊथचे बघा कसे असतात. अरे मग मराठी लोक करतात काय इतके, म्हणजे ज्यांनी हो. सिनेमा आणला त्यांना कळत नाही हो. ते. सद्भावना जी आहे ना ती मुळात आपण आपल्याबद्दल बाळगली पाहिजे. बरोबर. आपल्याबद्दल आपल्यालाच आवड निर्माण असायला व्हायला पाहिजे. हं, हं, हं. म्हणजे माझे कितीतरी मित्र आहेत, भावंड आहेत, नातेवाईक आहेत, हे तुमचा मराठी सिनेमा मग तुम्ही हे कोणाला- हा. हां. आणि मग ते असं म्हणतात की काय मराठी सिनेमा बघतात. मग त्यांना विचारतो या वर्षभरात तू किती मराठी सिनेमा पाहिलेस हो. आणि शेवटचा पाहिलेला मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन हं. कुठला? मग सांगता त्यात येणार त्यांची नाही. बोबडी वळते. हो. ही तुमची आस्था मराठी सिनेमा, मराठी कल्चर, मराठी बरोबर. भाषा, मराठी संस्कृतीबद्दलची. मग तुम्ही कुठल्या तोरात बोलता? हं. तेच साऊथ इंडियन ऑडियन्स जो आहे तो रिलिजियसली आणि रिगरसली हो. त्यांच्या लोकल लँग्वेजशी, त्यांच्या रिजनल लँग्वेजशी फार ऑनेस्ट आहे. श्रद्धा आहे त्यांची. तो अभिषेक करतो हो. नटावरती दुधात आयाचा. हो, हो. तुम्ही करता? पण नाहीच राव, काय दुधाचे भाव वाढलेतच ना, हे आपण आहोत. प्रॉब्लेम तिथे आहे ना. बरं गंमत अशी आहे, ते फक्त सगळीकडेच तसं आहे का? नाही ना, नाटकं चालतात इतकी चांगली. हो. याचा अर्थ मी जे म्हणलो ना की शिक्षण घ्यायला लागतं, बरोबर. तर नाटकात ते अजून नो एंट्री आहे हो, हो. तशा लोकांना नाटकात. कारण ते दुसऱ्या प्रयोगातच कळतं की बरोबर. फसणारे वर्ग. तोंडर पडल्यानंतर रिकामं थिएटर बघितल्यानंतर तो आपोआप बंद करतो प्रयोग, बरोबर. आयदर ऑर. हो. पण सिनेमात तसं होत नाही ना. सिनेमात मी 2 कोटी खर्च झाल्यानंतर मला कळतं हं, खरी प्रेक्षकांना नाही आहेत. इथे माझ्याकडे कंट्रोल आहे नाटकात. बरोबर. 3 प्रयोग, 4 प्रयोग, 10 प्रयोग फसले की 15 प्रयोगाला तो प्रोड्युसर म्हणतो, जो कोणी असेल तो, मग तो नवा असू देत नाही तर भद्रकाली सारखा असू देत, तो म्हणतात नाही बंद करायला लागेल बहुतेक बरं का आपल्याला. नाही हा फरक आहे चालत. माध्यमांचा. बरोबर. आणि तो जेव्हा गांभीर्याने अभ्यासला जातो तेव्हा मग निर्माता तयार होतो. आणि बरोबर. आत्ताच्या काळामध्ये माझ्या पाहण्यामध्ये मी ज्यांच्यावर कामसुद्धा केलेलं आहे असा अभ्यासू निर्माता होता श्री मेघराज भोसले, ज्यांच्याबरोबर मी 2006 साली सिल्वर जुबली फिल्म केली. मी माझ्या करिअरमध्ये पाहिली शेवटची सिल्वर जुबली फिल्म मकरंद अनसपुरे स्टारर जाऊ तिथं खाऊ, हो. जिकडे झी स्टुडिओ जस्ट इंट्रोड्यूस झाला होता आणि तिकडे 3:30ला पण चेक देत होते आमचे दामले साहेब, विवेक दामले साहेब, आणि इकडे आम्हाला पण त्यांनी चेक दिला होता जो ऑर्गॅनिक होता. म्हणजे प्रेक्षकांना पकडून आणलं नव्हतं आम्ही, ते येऊन बसले होते. आणि सेम स्टाईलमध्ये झी स्टुडिओ अपरायझिंग बडिंग कंपनी होती, स्टुडिओ होता. हं. तो दोघांनी यश मिळायला लागलं होतं. क्या बात आहे. तर तो जो पिरियड आहे ना की निर्माता सेन्सिबल असणं किंवा अभ्यासपूर्वक येणं निर्मात्याने, ठराविक बजेटमध्ये सिनेमा शूट करून त्याचा ऑडियन्स ठरवून सिनेमा रिलीज करणं, आणि हे जेव्हा होतं तेव्हा यश बऱ्यापैकी तुमचं असतं. क्या बात आहे. अजून तुमच्याबरोबर गप्पा मारायच्यात, पण असं नेहमी पिक्चर बघताना होतं की एकदम आपण असा आलेला असतो आणि त्या सीनला एक अशी पाठी येते मध्यंतर नावाची. तर माझ्यामध्ये तीच वेळ आलेली आहे की एक आपण ती पाठी आणण्याची. अर्थात तुमच्यावर फक्त हा स्वल्पविराम आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहे की हे क्षेत्र आता कसं बदलतंय, पूर्वीचं क्षेत्र, आताचं क्षेत्र, मालिका नावाचं क्षेत्र, आता OTT यायला लागले. या सगळ्यांबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये अशाच गप्पा मारणार आहे. पण पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की या इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल बोलण्यासाठी तुम्ही तयार झालात आणि तुम्ही इथं आलात. मनपूर्वक आभार. आभार. Thank you very much. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि रंजक मालिकांसाठी लोकमान्य सोसायटीच्या लोकसंवाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.